झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पारू थांब, तुझ्या गळ्यात ही चेन कुठून आली? तू चोरी केलीयस? काय ग? आता काय झालं? आदित्य सर, तुम्ही इकडं जेवणाचं गाठ घातलं म्हणून प्रिया मॅडमच्या लक्षात आलं। काय मग त्या होत्या म्हणून त्यांनी समजून घेतलं। त्यांच्या जागी जर का दामिनी मॅडम किंवा दुसरं कोणी असतं यार तू सतत काहीतरी खुचपट काढत असतेस का? नाहीतर एकतर माझ्यावर रागवत असतेस। कधीतरी प्रेमाने बोल, निदान आजच्या दिवशी तरी प्रेमाने बोल। आजचा दिवस किती चांगला आहे पारू। पारू, आपलं प्रेम आजच्या दिवसासारखं अक्षय राहील असं काहीतरी बोल। हे बघ, आपल्या घरची परंपरा आहे ना, नवरा बायकोने एकाच ताटात एकत्र जेवायची। खरं तर मला ना तुला काहीतरी असं छान सोन्याचं काहीतरी गिफ्ट करायचं होतं, पण मी विसरलो। आदित्य सर, असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला एवढं सुंदर कानातलं दिलं आहे, आणि काय पाहिजे? नाही नाही नाही, मी आपल्या घराची परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन मोडू शकत नाही। आदित्य सर, काय करताय तुम्ही? माझी आई आहे ना, ही रूढी परंपराच्या बाबतीत खूप पक्की आहे, कळलं? आता समजा आपलं लग्न झालं असतं तर तिने मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायला लावलंच असतं। आता मी लवकरच तुझ्या गळ्यात छान एखादं सोन्याचं मंगळसूत्र घालेनच, पण तोपर्यंत माझ्याकडून अक्षय तृतीयाची ही छोटीशी भेट। नाही आवडली वाटतं? नाही आवडली का? नाही, तसं नाही, आवडली। पारू, मी काय विचारते तुला, तू या घरात चोरी केलीयस? ही चेन तुझ्या गळ्यात कुठून आली? झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।